तर नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर मग मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की स्टीलची गाळणी कशी स्वच्छ करायची घरच्या घरी। आता ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की प्लास्टिकची गाळणी घरच्या घरी कशी स्वच्छ करायची, तीही नवीन आणल्यासारखी दिसणार आहे मैत्रिणींनो। तर आपल्या घरामधील ज्या वस्तू आहेत, ज्या घरामध्ये साहित्य आहे, त्या साहित्यातूनच आपल्याला ती गाळणी स्वच्छ करायची आहे। तर चला करूया। तर मैत्रिणींनो, येथे मी डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला त्या पाण्यामध्ये बघा खायचा सोडा टाकायचा आहे। खायचा सोडा जो असतो आपल्या घरामध्येच असतो, तो फक्त आपल्याला अर्धा चमचा त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। आणि आपल्या घरामध्ये खायचा सोडा तर सगळ्यांच्या घरामध्ये असतोच, लिंबू सुद्धा सगळ्यांच्या घरामध्ये असतोच, नसेल तर तुम्ही बाजारातून घेऊन या। तो लिंबू अर्धा आपल्याला पूर्णपणे त्या पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। आणि सोडा, लिंबू आणि पाणी एवढंच लागणार आहे, बाकी काहीही मैत्रिणींनो लागणार नाही। आपली काळी मिट्ट प्लॅस्टिकची गाळणी स्वच्छ, निर्मळ आणि बाजारातून नवीन करकरीत आणल्यासारखी मी तुम्हाला करून दाखवणार आहे। हा घरच्या घरी साधा, सोपा आणि सरळ उपाय आहे, तुम्ही नक्की करून बघा। तर बघा, ही गाळणी अशी आपल्याला त्या पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजत अशी ठेवायची आहे। तुम्ही दुसरी तुमची कामं करून घ्या आणि त्याच्या कामं करायच्या अगोदर ही गाळणी या पाण्यामध्ये 15 मिनिटं तर मैत्रिणींनो ठेवायची आहे पूर्णपणे। बघा, आता हे घाण काळं मिट्ट जो झालेलं आहे गाळणी, ते पूर्णपणे स्वच्छ आणि निर्मळ दिसणार आहे, कारण पाण्यामध्ये आपण बेकिंग सोडा, खायचं सोडा आणि लिंबू टाकल्यामुळे पूर्णपणे घाण निघून जाणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, गाळणी आपली पांढरी पांढरी होत आहे। अशा पद्धतीने घरगुती उपाय तुम्ही करा, घाण झाली गाळणी म्हणून टाकून देऊ नका। तर अशा पद्धतीने तुमच्या घरात जर प्लॅस्टिकची गाळणी असेल मैत्रिणींनो, तर या पद्धतीने तुम्ही स्वच्छ ती करू शकता। तर मी येथे फक्त पाणी, लिंबू आणि खायचा सोडा त्या पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि 15 मिनिटं आपल्याला गाळणी भिजत ठेवायची आहे। आणि पूर्णपणे आता 15 ते 20 मिनिटं होऊन गेलेले आहे मैत्रिणींनो। मी आता आपली जी भांडे घासायची घासणी असते ती घ्यायची आहे आणि त्याने फक्त आपल्याला त्या गाळणीवर 2-3 वेळा असं घासून घ्यायचं आहे मैत्रिणींनो, पूर्णपणे घासून घ्यायचं आहे, कारण ती गाळणी आता पाण्यामध्ये आपण 15 ते 20 मिनिटं ठेवल्यामुळे पूर्णपणे भिजलेली आहे। त्याची घाण आता पाण्यामध्ये साठलेली आहे। बघा, पाणी थोडंसं खराब दिसत आहे आपल्याला, कारण ती काळी मिट्ट गाळणी जी आहे ती पाण्यामध्ये पूर्णपणे भिजत ठेवल्यामुळे पाणी घाण झालेलं आहे। अशा पद्धतीने 2-3 वेळा तुमची जी भांड्याची घासणी आहे त्या घासणीने घासून घ्या आणि दुसरं काहीही लावू नका त्या गाळणीला, त्या पाण्यामध्येच पुन्हा बुडवून घ्या। आणि अशा पद्धतीने बघा, नवीन क्रिंग तुमची गाळणी आता दिसत आहे। मी तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवलं आहे मैत्रिणींनो। अशा पद्धतीने तुमच्या घरातली गाळणी तुम्ही स्वच्छ करू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।